नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय बहिणीच्या घरी. तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी ती घरी आलेली आणि थोडंसं सामान जे आहे ती विसरून गेली आहे. तर मी स्वतः थोडं सामान द्यायला चाललो आहे. नशीब आहे की ती जवळ राहते, अदरवाईज मग तिला कुरिअरनेच द्यावं लागलं असतं. तर मी फक्त एकटाच चाललो आहे. निकिता येणार नाही आहे कारण की निकिताची तब्येत जी आहे थोडीशी नाजूक झालेली आहे. तर रात्रीपासून सर्दी खोकळा आहे, तर ती आराम करणार आहे आणि मी जो आहे तो जाणार आहे. पण त्याच्या आधी थोडंसं बाबांना डबा द्यायचा आहे. डबा देऊन मग जाणार आहे स्टेशनला. स्टेशनवरून डायरेक्ट दहीसरला. तर ती राहायला दहीसरला आहे, ती आणि बाबू सगळेजण. तर आता मी निघतो, सगळं रेडी झालं. तर फक्त आईची वाट बघतो, आई कधी डबा रेडी करते बाबांचा आणि मग आम्ही निघू. आम्ही म्हणजे मी निघेल. भेटूया पुढे. तर डब्बा भरते आई. आज दिले जवळा, चपाती, मग बारीक सुकट. अच्छा, बारीक सुकट दिलेला आहे आज आईने डब्याला दिलेला आहे बाबांना. बारीक सुकट, चपात्या आणि संध्याकाळसाठी काहीतरी चटरपटर आंबा. चला आता मी निघतो. निघून मग मी तुम्हाला भेटतो पुढे. बस बोललो असं काम आहे, बहिणीला भेटायचे, तिचं सामान घेऊन चाललो आहे आणि तिला माहिती नाही आहे. तिला मी सरप्राईज देणार आहे की वा करणार आहे. चला जाऊया. निघूया. काय वा पोचलेलो आहे मी इथं दहीसरला. गर्दी आहे खूप आणि गरमी पण खूप आहे. बापरे, व कसं गरमीत काम करतात. दिवसभर आम्ही AC मध्ये असतो ना काम करतात, त्यामुळे आम्हाला माहिती पडत नाही. पण दुपारी कसे लोक काम करतात, घरी राहतात येत ना बाबा. खूप गरमी आहे आणि न्यूजमध्ये सांगितलेलं की गरमी जी आहे ती अजून 15-20 दिवस राहणार आहे. तर अजून हालत खराब. पण चाललो आहे पणाला सरप्राईज द्यायला. पण त्याला घरी फोन आलेला आईला की मी कुठे आहे म्हणून. आई बोलली माहिती नाही. त्याला थोडंसं कळलं असणार की मी येतो आहे म्हणून. कारण की तिला मी 3 दिवसापूर्वी बोललेलो की मला पण सुट्टी आहे आज. हो, सरप्राईज कसं वाटतं तिला. दक्ष आपल्याला खालीच भेटला आहे इथे. दक्ष आपल्याला खाली भेटलाय. आता हे जे आयशीला आपण सरप्राईज द्यावे. सरप्राईज देऊ आपण. अरे सरप्राईज दिलेली आहे आपण आपल्या बहिणीला. कोण आलंय? कोण आलं? ब्ल ब्ल ब्ल. Daddy. Daddy. Hey, तुला भेट जाईल पटकन. त्याला कसलं आम्ही निघतो आता. भेटू परत. टाटा 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 बाय. तर मित्रांनो, शेवटी मी निघालोय. तर आता मस्त जेवण खाऊन मस्त मच्छी आणि चिकन केलेलं. तर आपण निघालोय घरी. भेटूया खाली गेलोय. थांबा जरा. आता आपण लिफ्टमध्ये आहोत. आता आपण निघालोय घरातून. चला आता आपल्याला जायचं घरी. घरी खूप काम आहे बाकी अजून. आज सुट्टी आहे. तर ते मेहंदीवाला बघायचं आहे निकिताला आणि कपडे जे घेतलेले आहेत त्याला थोडंसं मस्त इस्त्री बिस्त्री करून ठेवायचे. तर सगळं तर फायनल टचअप द्यायचं आहे. तर आता मी निघालो आहे, स्टेशनला जातो. स्टेशनवरून मग घरीच जाणार आहे. असं काही काम नाही आहे. बाबूला असं सोडं असं वाटत नाही, पण जावं लागणार. कारण की 2 महिन्यानंतर परत माझ्या घरी बाबू येणार आहे. वाटत नाही दक्षला सोडून जावं. मित्रांनो, दुपारी आलो मी बहिणीला सरप्राईज देऊन. तर आता मी चाललो आहे निकितासोबत. थोडंसं काम आहे शॉपिंगचं आणि मेहंदीचं, ते बघायला चाललो आहे. ते बघितल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत अजून काही काम आहे ती करायला. बघूया आपले किती कामं होत आहेत आज. दुपारी मजा आली. दुपारी आल्यानंतर थोडंसं मी झोपून फ्रेश झालो. आता निघतो डायरेक्ट. शोधते एवढे महाग आहेत बेबी शॉवरवाले.
महिन्याभरात 4 ते 5 काय ग महिन्याभरात 4 ते 5 बघितलेत, पण सगळे 1500, 2000, 2500, 3000. चल आपण इसला बघू किती हा कमी होणार नाही बोलतो. 1500 हा एवढा लेंथ मधून तर हे डॉल बी काढायचं असेल ना तर 1500 नाही तर ते नाही काढणार ते 1000 आई बाबा वगैरे म्हटलं काय काय करायचं आई बघ काढणारच तू. मग आई बाबा काढायचं तिला आई बाबा काढायचंय. तर आम्ही दुसरीकडे जातो. हा शेवटचा वेळ मी येतोय, पुढे मी येणार नाही बाबा. आता आम्ही सगळे बघून झालेले आहे. जे काय आहे फायनल एक बुक झालाय, आम्हाला रिजनेबल भेटलाय. ईस्टला ना घाटकोपर ईस्टला तो हे आहे मेहंदीवाला, आणि जशी पाहिजे तशी आम्हाला डिझाईन भेटलेली आहे. तर फायनली 3-4 खेपेनंतर 3-4 फेऱ्यानंतर आमचं जे आहे ते बुक झालेलं आहे. आणि ह्याच प्रकारे आमचं सगळं झालेलं आहे. फक्त एक गोष्ट उरली आहे. अजून काय उरली आपली गोष्ट माहिती आहे? फोटोग्राफर. येस फोटोग्राफर आमचं तर फोटोग्राफर फिक्स व्हायचा बाकी आहे. सगळे झाला झाला होता, पण त्याला ॲडव्हान्स तो फुल पेमेंट मागवत होता. फुल पेमेंट तर आम्ही कोणाला दिलं नाही आहे ना देणार आम्ही, कारण की शेवटच्या दिवशी तर तुम्ही टांग दिली तर तुम्ही आम्ही आणि तो असा पण नाही की जवळचा जवळचा. लोक हा बाबा आपण जाऊन भेटू शकतो. लांब तो लांब पालघर त्या पालघर साईडचा होता तो. मी बोललो भाई तुला द्यायला काही नाहीये, तुला 500 रुपये मी ॲडव्हान्स देतो. नाही मला पूर्ण 3 ते 4 हजार पूर्ण पाहिजे जे काय आहे. नाही तर आता आम्ही 2-4 दिवसांनी अजून माझा मित्र आहे का माझा, त्याला पण भेटणार आहे फोटोग्राफीसाठी, कारण की आम्हाला फोटो काढायचे आहेत. कारण की फर्स्ट प्रेग्नन्सी आहे, सगळं नीट करायचं आहे. सेकंड प्रेग्नन्सीला काही एवढं धूमधाम नसतो, आला आणि गेलं. सेकंड प्रेग्नन्सी असतं, पहिल्या प्रेग्नन्सीला हाऊस असते पोरीची. पहिलं तर पहिलं असतं. तर आता आम्ही सगळे फर्स्टसाठी जे आहे उत्सुक आहोत. आणि बस आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आमचे ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.